त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी, त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे चांगला सेट दिसतोय. मला वाटतं इकडे सावकार 11 नितीन भैया शेवाळे, सूरज भैया शेवाळे, आपला संघ पूर्णपणे अवेलेबल नाहीये. 5 जण आहेत, जरा लक्ष द्या प्लीज. चला सावकार 11 चे खेळाडू बघा. स्वप्नील ॲज अ कॅप्टन, संग्राम ॲज अ कॅप्टन प्लीज. संघ मालक आपणास देखील विनंती आहे, फेटा बांधायचा आणि संघाच्या समोर उभं राहायचं आहे. आकाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ आहे, संघ पण रेडी आहेत. सावकार 11 चे प्लेयर्स कमी आहेत बघा जरा प्लीज. सावकार 11 4 या बाजूला. शिवप्रेमी निरंजन थोडंसं इकडं या साईडला, ट्रॉफीच्या या साईडला या थोडं. निलेश पाटील थोडंसं या साईडला या. वाघजाई स्पोर्ट्स एनपे तुमच्यासाठी शेवटचा कॉल. वाघजाई स्पोर्ट्स एनपे किरण संघ मालक कुठे आहेत? चला किरण प्लीज यार, एकमेव संघ उपस्थित. प्लेयर्स तरी कुठे आहेत? संघ मालक नाहीत, प्लेयर्स नाहीत. चला चला बोलवा पटकन, प्लेयर्सला तरी कॉन्टॅक्ट करा. 4 करा, इकडं 4, इकडं 4. वाघजाई स्पोर्ट्स एनपे फक्त एक प्लेयर उपस्थित आहे, चुकीचं आहे. अविनाश जाधव साहेब, विजय जाधव साहेब, शंकर जाधव साहेब, ऍटलीस्ट प्लेयर्स तरी यायला पाहिजे होते सगळे. कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 अर्थात KTPL 4.0 स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची. आणि या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर उद्घाटनासाठी आपल्या समवेत जोडले गेलेले कराड क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेले आदरणीय दीपक दादा लोखंडे, प्रोप्रायटर हायड्रोटेक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय बाबासाहेब बागलशेठ, बालाजी सीफूडचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व संघ मालक, त्रिमूर्ती फायटर संघाचे संघ मालक अर्थात गणेश काटेकर साहेब, सावकार 11 संघाचे संघ मालक सूरज भैया शेवाळे, नितीन भैया शेवाळे, त्यानंतर शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे पैलवान आकाश पाटील, मंगेश पाटील, त्यानंतर श्री गणेश 11 संघाचे संघ मालक रवी शेठ हिनुकले, त्यानंतर मी विनंती करेन सावकार 11 चे नितीन भैया शेवाळे, जय महाराष्ट्र युतीचे अर्थात दीपक दादा लोखंडे साहेब, आणि वाघजाई स्पोर्ट्स एनपे संघाचे या ठिकाणी अजूनही संघ मालक आलेले नाही आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले साई 11 कोळे संघाचे संघ मालक सन्माननीय स्वप्नील दादा मोरे साहेब, सन्माननीय अमोल दादा गायकवाड साहेब, सर्व संघ मालकांचं कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप खूप स्वागत असेल. स्पर्धेसाठी सर्व संघ मालकांना शुभेच्छा असतील. वाघजाई स्पोर्ट्स एनपे आपल्यासाठी पुन्हा एकदा शेवटचा कॉल देतो, अन्यथा इथून पुढचं जर पेनल्टी वगैरे लागली तर सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल याची नोंद घ्यायची आहे. वाघजाई स्पोर्ट्स एनपे उमेश अगदी पुण्यावरून या ठिकाणी पोहोचला, परंतु मुंबईचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. भरत मोरे आज टीम मॅनेजर चुकीचं आहे सगळं. व्यवस्थापक आहात तुम्ही, टीम आपले अवेलेबल नाहीये, सगळे टीम्स इकडे अवेलेबल आहेत. प्लीज थोडंसं कॉल करून लगेच टीम अवेलेबल करून घ्या. स्पर्धेचे नियम, स्पर्धेची नियमावली आपण जर पाहिलं काल ग्रुपवरती शेअर केलेले आहे. कुणाला मिळाले नसेल कॅप्टनशी आपापल्या टीमचे संपर्क करा, जेणेकरून चला एकदा आपण वेळ आहे तर आपण स्पर्धेचे नियम त्यासाठी वाचून घेऊयात, जेणेकरून सर्व खेळाडूंना स्पर्धेच्या दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये. यस, स्पर्धेसाठी आपण पाहिलं 8 संघ खेळतोय. 8 संघांमध्ये मॅचेस होणार आहेत आणि त्या स्पर्धेसाठी प्रामुख्यानं काही महत्त्वपूर्ण नियम आहेत. एकदा कॅप्टन्स आणि बाकीच्या खेळाडूंनी पण लक्ष दिलं तर निश्चित फायदेशीर होईल. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा राहील, जो आजपर्यंत आपण खेळवत आलेलो आहोत. स्पर्धेमध्ये प्रथम 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. प्रथम 2 ओव्हर पहिल्या षटकामध्ये 2 प्लेयर 30 सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आउटसाइड दी 30 सर्कल. म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक बाहेर अलाव आहेत, तर दुसऱ्या षटकामध्ये
कॅप्टन्स नोंद घ्या, 3 क्षेत्ररक्षक आपण लावून घेऊ शकता. या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या जेणेकरून परत मॅच चालू झाल्यावरती तुम्हाला विचारायला लागू नये की दुसऱ्या षटकामध्ये किती प्लेयर बाहेर आहेत. तर प्लीज लक्षात घ्या, पहिल्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला अलाव आहेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. लीगमध्ये LBW अर्थात लेग बिफोर ची विकेट अलाव आहे आणि त्यासाठी कोणताही रिव्ह्यू दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, लेग बिफोर अर्थात LBW चा आउट असणार आहे, त्यासाठी कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. अंपायरशी उज्जत घालायचा प्रयत्न करू नये. अर्थात जो अंपायरचा डिसिजन असेल तो पूर्णपणे अंतिम असेल आणि फायनल असेल. वरती लागला, बॅटला लागला हे त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद. स्वतः बॅट्समनचा या ठिकाणी थोडा इश्यू येतो, बॅटला लागला होता, वरती होता, पिचिंग आउटसाइड होतं, ह्या गोष्टी तिकडे कोणत्याही कन्सिडर केल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, पंचांशी वादविवाद LBWच्या नियमसाठी कोणीही घालू नये. जो पंच फील्डचे पंच जो डिसिजन देतील LBWचा तो पूर्णपणे फायनल असेल. त्यानंतर प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जाईल. प्रत्येक इनिंगमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना एक रिव्ह्यू दिला जाईल आणि तो रिव्ह्यू असेल वाईड बॉल, रन आउट आणि बिमर. कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे. वाईड बॉल, रन आउट आणि बिमरसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. रिव्ह्यू जर सक्सेसफुल ठरला तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. जेवढे पण तुमचे रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतील कंटिन्यू करू शकता, किती होऊ द्यात मग. परंतु जेव्हा रिव्ह्यू तुमचा क्लोज होईल किंवा अनसक्सेसफुल ठरेल तिकडे तुम्हाला तिथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि जर पंचांना जर वाटलं एखाद्या गोष्टीसाठी रिव्ह्यू घ्यायचा आहे तर तो रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून घेतला जाईल, तो टीमच्या खात्यात दिला जाणार नाही. एखादा रनआउट जर पंचांना वाटेल डाऊटफुल असेल तर पंच स्वतः विजय आपली टीम यार आलेली नाही, तुम्ही एकदम रिलॅक्स आहात, हे चुकीचं आहे पूर्णपणे. प्लेयर पण नाही तुमचे यार, तुमचे संघ मालक नाही आहेत, या गोष्टी प्लीज. आपण रिव्ह्यूला होतो, प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जाईल. सक्सेसफुल ठरतील तेवढे तुम्ही कंटिन्यू घेऊ शकता. अनसक्सेसफुल ठरला तिथून तुम्हाला रिव्ह्यू त्या इनिंगसाठी मिळणार नाही. बॅटिंग करत असाल तिकडे अनसक्सेसफुल ठरला तिकडे तुमचा क्लोज होईल रिव्ह्यू, पुन्हा तुम्हाला फिल्डिंग करताना एक रिव्ह्यू मिळेल. आणि जर पंचांना काही डाऊट असतील तर पंच स्वतः रिव्ह्यू घेतील, तो तुमच्या खात्यामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. प्रत्येक संघासाठी 3 षटकानंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउटसाठी 1.5 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक अर्थात आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट त्या वेळेत घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकानंतर तर प्लीज बाकी विनंती असेल 2 षटकानंतर थोडंसं टाळण्याचा प्रयत्न करूयात. अर्थात उन्हाचा त्रास निश्चित जास्त होतोय, तब्येतीची काळजी घेऊनच खेळलं पाहिजे. परंतु आपण 3 षटकांचा देतोय रिव्ह्यू, जास्तच गरजेचं असेल तर आपण अलाव करू. फक्त पंचांना एकदा इंटिमेट करा, पंचांना एकदा सांगा, जेणेकरून तुम्हाला जर पाणी हवं असेल काही दुसऱ्या गोष्टी हव्या असतील तर पंचांना सांगा. अन्यथा 3 षटकानंतर एक ड्रिंक्स ब्रेक आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउटसाठी 1.5 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. आणि पंचांना बाकीच्या एखाद्या बाहेरच्या प्लेयर्सला आतमध्ये जायचं असेल तर पंचांना विचारल्याशिवाय कुणीही जायचं नाही. एखादा खेळाडू जर पंचांना न विचारता ग्राउंडच्या आतमध्ये एंट्री केली 2 रनची पेनल्टी त्या ठिकाणी जोडली जाणार आहे संघाला. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. अचानक आपण एक्साइटमेंटमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टी टाळा. 2 धावांची पेनल्टी आहे विदाउट पंचांना विचारता गेलो तर. फलंदाज आउट झाल्यानंतर पुढील फलंदाज सीमारेषे बाहेर येण्याच्या अगोदर डगआउट मधील बॅट्समननी मैदानाच्या आतमध्ये एंटर करणं आवश्यक आहे. कॅप्टन्स नोंद घ्या, प्लेयर बाहेर यायच्या अगोदर नवीन प्लेयरने डगआउट मैदानामध्ये जाणं गरजेचं राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे. फेकी गोलंदाज आढळल्यास, थ्रो गोलंदाज आढळल्यास 2 रनचा दंड व नो बॉलची 1 अशा 3 आणि ज्या बॉलवरती जेवढ्या पण रन्स बनतील त्या काउंट करून दिल्या जातील. नो बॉलसाठी 2 आणि आणि फ्री हिटची 1, फेकीसाठी 2 आणि नो बॉलची 1 अशा 3 आणि बाकीच्या जेवढ्या चेंडूवरती त्या धावा बनतील त्या धावा दिल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. सामना सुरू असताना खेळाडूकडे मोबाईल किंवा इतर अनावश्यक वस्तू आढळल्यास संघाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडूंनी आपले मोबाईल्स, आपले वॉलेट्स डगआउटमध्ये ठेवून जायचं आहे विनंती, अन्यथा 2 रनची पेनल्टी समोरच्या खेळाडूने ऑब्जेक्शन घेतलं तर निश्चित राहील. सेफ्टी गार्डचा ठीक आहे, मैदानामध्ये सेफ्टी गार्ड घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही.
सामना सुरू होण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा नियम, सामना सुरू होण्याआधी सदर संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये हजर ठेवायचा ही कॅप्टनची जबाबदारी आहे, अन्यथा 2 रनचा पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्यायची आहे। टॉस झाल्यानंतर शेवटचा नियम लक्षात आला, सांगायला लावू नये प्रत्येक कॅप्टन्सला, आपला 12वा खेळाडू रेडी ठेवा, जशी आपली मॅच येईल तसं समालोचन कक्षामध्ये पाठवा। आणि आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेणार आहोत, टॉस जो जिंकेल त्याला डगआउट चॉईस असेल, जो कॅप्टन नाणेफेक जिंकेल त्यासाठी डगआउट चॉईस दिला जाईल। तुमच्या हिशोबाने तुम्ही दोन्हीपैकी कोणताही डगआउट निवडू शकता। आणि कॅप्टनसाठी महत्त्वपूर्ण सूचना, आपणास या ठिकाणी रेडी राहायचं आहे। इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी 2 षटके बाकी असताना किंवा एखादं षटक बाकी असताना तुम्ही इकडं तुमचा उपस्थिती दाखवा, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि लवकरात लवकर सामने वेळेत पार पडतील याची नोंद घ्यायची। हे सर्व नियम आहेत, तर प्लीज पुन्हा एकदा काय अडचण आल्यास निश्चित समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा। या ठिकाणी सर्व संघ मालकांचे पुन्हा एकदा आभार। वाघजाई स्पोर्ट्स एनपे अजूनही तुमचे प्लेयर्स विजय ते उमेश साठेंना किट द्या। हॅलो, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संघ मालक, शिंदे स्पोर्ट्स संघाचे संघ मालक पैलवान आकाश पाटील, पैलवान मंगेश पाटील, त्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद। वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात। श्री गणेश 11 संघाचे रवी शेट्टी नुगले साहेब, आपलाच देखील खूप खूप आभार। त्यानंतर जय महाराष्ट्र युवती संघाचे संघ मालक सन्माननीय दीपक लोखंडे साहेब, दादा नेहमीच वेळेत अवेलेबल असतात। सन्माननीय बाबासाहेब बागलशेठ, बालाजी सीपूरचे संघ मालक, त्यांचं देखील खूप खूप आभार। सतीश बागल साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। साई लेवन कोळे संघाचे स्वप्नील दादा मोरे, अमोलदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार। त्यानंतर मी सावकार 11 संघाचे नितीन भैया शेवाळे, सुरेश भैया शेवाळे, त्यांचं देखील खूप खूप आभार, वेळेत उपस्थित राहिलात। त्यानंतर जे त्रिमूर्ती फायटर संघाचे अर्थात शंकरदादा शेडगे साहेब आणि गणेश काटीकर साहेब अर्थात जीके या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिले, त्यांचं देखील खूप खूप आभार। फक्त प्रॉब्लेम आहे वाघजाई स्पोर्ट्स एनपे संघाचा, बरं येणार आहेत का खेळाडू, अदरवाईज आपल्याला कार्यक्रम स्टार्ट करायला काय प्रॉब्लेम नाही। या विजू फेटा घालायला आज टीम ओनर प्लीज या। चला वेळ वाचूया, कारण मॅचेस परत आपल्याला आज कसल्याही परिस्थितीमध्ये 8 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत 5 षटकांच्या, त्यामुळे वेळेचा भान ठेवूयात। पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचं कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 अर्थात KTPL 4.0 मध्ये सर्व संघ मालक, सर्व खेळाडू, सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांचं खूप खूप आभार। कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून या प्रमुख मान्यवरांचं आपण स्वागत करूया। सन्माननीय आदरणीय आपल्या असोसिएशनचे सर्व मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेलेली आहे अर्थात दीपक दादा लोखंडे साहेब, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या भव्य दिव्य स्पर्धेसाठी। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सूर्यकांत कचरे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, सन्माननीय शीतलताई कचरे मॅडम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार। आमच्या गावचे उपसरपंच सन्माननीय शंकर देवंगळे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। अनिल जाधव साहेब गोटेवाडीचे विद्यमान सरपंच, त्यांचं देखील खूप खूप आभार असेल। आमचे मित्र दीपक थोरात साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय राघवदादा साळुंके साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार असेल। एनपे संघ मालक फेटा घातला, या स्पर्धेसाठी आपल्या संपूर्ण भारतामध्ये ज्या पंचांना सध्याच्या घडीला सर्वाधिक मोठं मानाचं स्थान आहे आणि क्रिकेट म्हटलं तर पंच खूप महत्त्वपूर्ण फॅक्टर ठरतो आणि या संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात अर्थात शशी साठमन पॅनलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। त्यांच्या माध्यमातून शशी सर निश्चितच फेअर डिसिजन दिले जातील यात कोणतीही शंका नाही। शिवा वैती सर पण समवेत आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार। आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतामधील आघाडीची लाईव्ह कव्हरेज देणारी वाहिनी अर्थात ज्याचे 20 लाखपेक्षा जास्त फॉलोअर सबस्क्रायबर्स यूट्यूबवरती आहेत tenniscricket.in चं देखील एकदा या स्पर्धेसाठी जोरदार स्वागत करूयात। सायलेंट टीम ज्याच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण क्षण आपला टिपला जाईल आणि तब्बल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या असोसिएशन मध्ये पहिल्यांदा
तब्बल 6 कॅमेऱ्यांशी ही स्पर्धा आपण कव्हर करतोय, तर एकदा जोरदार टाळ्या या आयोजनासाठी वाजवूयात. सन्माननीय आपले हलगी वादक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. रात्री 3-4 वाजता पोहोचलेले आहेत, वेळात वेळ काढून वेळेमध्ये पोहोचले, त्यांचं देखील खूप खूप आभार असेल. प्रीती संगम कराडनगरीचे हलगी सम्राट आकाश तडाखे यांचं देखील खूप खूप आभार असेल. सर्व कॅमेरामन्स जे अतिशय चोख काम पार पडतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. थ्रू आउट द डे 2 दिवसामध्ये अतिशय चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं देखील खूप खूप आभार असेल. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर. समालोचन कक्षामध्ये आज आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये किरण मस्कर सरांचा आवाज ऐकायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये शैलेश जाधव सर, उमेश जाधव सर या ठिकाणी उपस्थित असतील. आणि मला वाटते संपूर्ण कराड क्रिकेट असोसिएशनची कमिटी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. चला विपुल पाटील, चला पटकन. आदर्श सूर्यवंशी देखील आज आपल्याला पाहायला मिळेल समालोचन कक्षामध्ये, आज प्लेयर देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेचे व्हिडिओज रील्स साई काटेकर याच्या माध्यमातून टिपल्या जातील आणि साईश फोटो लीग या आयडी वरून ते या ठिकाणी अपलोड केले जातील इंस्टाग्राम वरती. आणि त्यानंतर निश्चितच व्ह्यूज चांगले मिळतील यात कोणतीही शंका नाही. म्हणजे प्रत्येक बारकावे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात सागरदा पाटील यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. कोणताही गोष्ट या ठिकाणी ठेवलेली नाही. संपूर्ण खेळाडूंसाठी स्पर्धा कशी असते याचं उत्तम उदाहरण सागर पाटील यांच्या माध्यमातून देण्याचा एक उत्तम प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सागर पाटलांना देखील फेटा घाला, यात कोणती शना नाही, फेटा पाटलांना घातला पाहिजे. पाटील तुम्ही फेटा घालायचा आणि असोसिएशनचा झेंडा तुमच्या हातात पाहिजे. नाही फेटा पण पाहिजे, फेटा पाहिजे. सागर पाटलांना फेटा पाहिजे. नाही घ्या फेटा घ्या पाटील. या इथं बसा मध्ये आता तुम्ही. एकदा सागर पाटलांच्या मेहनतीसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवूयात. रात्री माणूस 6 वाजेपर्यंत इथे झोपलेला आहे, 6 पर्यंत झोपलेला आहे. 6:30 वाजता घरी गेले, परत 6:30 वाजता मैदानावरती आले. हे सर्व चाललेलं आहे फक्त स्पर्धा कशी पार पडेल, कराड तालुक्याचं नाव कसं चांगलं होईल आणि खेळाडूंसाठी काहीतरी चांगलं कसं मिळेल यासाठी यांचा अगदी जीवाच्या अंतःकरणापासून हृदयाच्या अंतःकरणापासून असलेला प्रयत्न आहे. आणि स्पर्धा यशस्वी करून आपण सागर पाटलांना त्याचं बक्षीस निश्चित देऊया. आणि एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सागर पाटील यांच्या भव्य दिव्य आयोजनासाठी वाजवूयात. अप्रतिम, दर्जेदार, जबरदस्त, भारदस्त, रुबाबदार, बहारदार आयोजन सागर पाटील यांच्या माध्यमातून. आणि यानंतरचा आवाज अर्थात पश्चिम महाराष्ट्राचं भूषण, पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि ज्यांना निश्चितच आजच्या घडीला आपण पाहिलं सर्वांचा लाडका आवाज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके समालोचक किरण मस्कर सर. थँक्यू. हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं अर्ध काम तुम्ही पूर्ण करता, यासाठी टेन्शन कमी असतं जेव्हा तू जे व्यासपीठावरती असतो. रोहित दादा, अप्रतिम स्पर्धा, छोट्या छोट्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उल्लेख केला तर या स्पर्धेसाठी HX100 सोनी हा कॅमेरा खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल कॅमेरा ज्या पद्धतीने यूज होतो, खेळाडूंच्या हरकती ज्याच्यामध्ये टिपल्या जातात, संपूर्ण खेळाडूचा अँगल ज्याच्यामध्ये घेतला जातो, हा कॅमेरा या स्पर्धेसाठी यूज केला. तब्बल 7 कॅमेरे. मी लगेच जाऊन विचारलं की भाऊ आपले किती कॅमेरे यूज केलेत, तर अँगल बघितलं 7 कॅमेरे आपण यूज केलेत. प्लेअर ऑन माईक देखील या स्पर्धेला आपण यूज केला. ऊन खूप आहे आणि ऊन खूप असल्यामुळे व्यासपीठावरती एक छोटा फ्रीज देखील आपण खेळाडूंसाठी, थंड पाण्याची सोय, पंचांसाठी या सर्व गोष्टी इथे बघितल्यात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वराज्य पक्ष अंकुश सखाराम कदम बाबा यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्सची सेवा देखील आपण 2 दिवस ॲम्ब्युलन्स मैदानामध्ये असेल. छोट्या छोट्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर केल्या गेल्या. त्याचबरोबर संपूर्ण कराड नगरीमध्ये ज्या हलगीच्या वादानं आणि हलगीच्या आवाजानं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं प्रीती संगम कराड नगरीचे हलगी वादक आपण पाहिले तर आकाश तडाखे देखील आज इथे उपस्थित आहेत.
आणि या सोहळ्याला आपण अगदी सुरुवात करणार आहोत आणि आकाश तडाख्याची हलगी म्हणजे आकाश तडाखेनं आतापर्यंत आपल्या हलगीच्या आवाजावरती या महाराष्ट्रामध्ये नाव कमवलंय आणि कराड म्हणलं तर कराड जसं आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीसाठी फेमस आहे तसं आकाश तडाखेच्या हलगीच्या आवाजासाठीही कराड तालुका फेमस आहे। थोड्याच वेळामध्ये या सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत। आज संपूर्ण आमचे मान्यवर हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियर लीग म्हणजे KTPL 4.0 तुम्ही पाहताय। प्रत्येक गोष्ट त्यामध्ये आपण पाहिलं तर संघ मालकांसाठी आपण पाहिलं तर अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय बाबासो बागल शेठ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली होंडा शाईन ही गाडी संघ मालक कोणता संघ मालक आणि कोणत्या गावामध्ये ही शाईन गाडी जाईल हेही आपल्याला बघायचे 2 दिवसामध्ये। थोड्याच वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात करतोय। व्यासपीठावरती आपण पाहिले तर BA पॉलिटिक्स स्पेशल या पदवीनं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शिवसेना संपर्क प्रमुख कराड तालुका, नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख आणि कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची संचालक सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम आणि त्याचबरोबर कोपरखेने विभाग प्रमुख सन्माननीय सूर्यकांतजी कचरे साहेब हे दोन्ही प्रमुख पाहुणे आणि इतर संपूर्ण आमचे मान्यवर आज आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। जेव्हा संघ मालक व्यासपीठावरती आले त्यांना मानाचा फेटा परिधान केला। महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं परंपरा जोपासण्याचंही काम कराड तालुक्याच्या वतीनं केलं गेलंय। आमचे गुरव काका आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मान्यवरांना सध्या आपण पाहिलं तर फेटे परिधान केले जात आहेत। थोड्याच वेळामध्ये आपण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून KTPL 4.0 ला आपण सुरुवात करणार आहोत। अगदी थोड्या वेळाचा विलंब। शुभमुहूर्त आज कोणता नाहीये। तुम्ही विचारलात कोणता शुभमुहूर्त, ज्यावेळी पहिला नारळ या खेळपट्टीवरती आपण वाढवणार आहोत तो आपल्यासाठी शुभमुहूर्त असणार आहे। आमचे 40+ चे खेळाडू जितेंद्र पाटील आणि चंदू पाटील, जितेंद्र म्हात्रे आणि चंदू पाटील यांच्या माध्यमातून ही सुंदर खेळपट्टी KTPL 4.0 साठी बनवली आहे। त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर साऊंड सिस्टीम मुनाल पाटील आपण पाहिलं तर अधिरा DJ रोशन याच्या माध्यमातून संपूर्ण आवाजाची काळजी या स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहेत। संपूर्ण टी-शर्ट्स खेळाडूंची तुम्ही पाहताय अर्थातच आरोही DK स्पोर्ट्स संग्राम लावण कोपरखेने यांच्या माध्यमातून आपण पाहिले संपूर्ण टी-शर्ट प्रिंट केले गेलेत। त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो। या स्पर्धेचे संपूर्ण चित्र आणि स्पर्धेच्या संपूर्ण आपण पाहिलं तर हालचाली ज्यांच्या कॅमेरामध्ये टिपले जातात ते साईज फोटो होलिकचे सर्व साईज काटेकर त्याच्या माध्यमातून संपूर्ण मान्यवरांचे फोटो यावेळी मात्र टिपले जातात। आमचे अंपायर पॅनल शशी साटम सरन संपूर्ण अंपायर पॅनल त्यांचा मी स्वागत करतो आणि थोड्याच वेळामध्ये आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। सागर पाटील यांची मॅनेजमेंट तुम्ही पाहिली आहे। मी विनंती करेल सागर दादा जसा ग्रीन सिग्नल येईल अर्थातच या स्पर्धेचे KTPL 4.0 चे कमिशनर सागरदादा पाटील यांचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर लगेच आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। येस KTPL कमिशनर मी विनंती करतो आपण VIP कक्षामध्ये जरूर यावं। सागरदादा करूया सुरुवात। मी विनंती करेल आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय आदरणीय अर्थातच या स्पर्धेचे भाग्य विधाते आदरणीय सन्माननीय दीपकदादा लोखंडे साहेब, सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम, सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब, त्याचबरोबर आपण पाहिले संपूर्ण संघ मालक आमचे सन्माननीय आदरणीय बागल शेठ असतील, बागलजी साहेब शेठ आपण सर्वांनी 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या बातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्मालेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या देवतेमुळे आज देवळामध्ये दिवा आहे, ज्या देवतेमुळे देवळामध्ये खऱ्या अर्थानं देव आहे, रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती, मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती। ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते। त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा रांजाचा, भर चौकात चौरंगा करणारा राजा माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला सर्जा छत्रपती संभाजी महाराज।
महाराज की हर 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 हर. या सोहळ्याची सुरुवात केली जाते. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अर्पण करून धर्म शुभा कर्म शुभा तुकोबांची गाथा शुभा घरासमोरचा दिवा शुभा घरासमोरची तुळस शुभा देवाला लावलेला पहिला दिवा शुभा आई शुभा बाप शुभा आणखीन काय सांगावं काय आहे शुभा. एका पित्यानं सांगितलं स्वराज्यासाठी लढावं कसं एका पुत्रानं सांगितलं स्वराज्यासाठी मरावं कसं. हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मान सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा आमचा एकमेव मराठा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा रांजाचा भरचौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्रावरती वाईट नजर ठेवून चालून आलेला अफजलखानाचा कोकळा प्रतापगडाच्या पायथ्याशी तर्रा फाडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बुधबळ मावळे हाताशी घेऊन स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025 म्हणजे KTPL 4.0 या सोहळ्याची सुरुवात होतीये. मी मगाशी उल्लेख केला शुभमुहूर्त कोणताच नाहीये आणि बरोबर 10:00 आणि 10 वाजता या सोहळ्याला होतीये सुरुवात. हा शुभ मुहूर्त आहे. जर घड्याळ बघितलं तर 10:00 आणि ही खऱ्या अर्थानं सुरुवात या सोहळ्याची. वा अप्रतिम. आमचे संपूर्ण मान्यवर मी विनंती करेल आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना होऊयात. KTPL 4.0 सज्ज झाले संपूर्ण सोहळा आणि सध्या प्रीती संगम कराड नगरीचा हल्दी वादक ज्या हलगी वादानं कराड नगरी संपूर्ण गाजवली तो आकाश तडाखे आणि त्याचा संपूर्ण हल्दी वादक मित्र परिवार आपण पाहतोय. या सोहळ्याला 4 छान लावतात आणि ही आहे तुमच्या समोर KTPL 4.0 ची ट्रॉफी आणि त्याच्या अगदी जवळ आता आपण जाऊन पोहोचलोय. वाह अप्रतिम.
संपूर्ण आमचे मान्यवर आमचे संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय की अगदी खेळपट्टीच्या दिशेने रवाना झाले KTPL 4.0 आणि या स्पर्धेचे भाग्य विधाते आमचे सन्माननीय अतिथीने हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी आणि या हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व अर्थात CEO अर्थात दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण आपण पाहिलं तर स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. खूप छान या हलगीच्या वारा संपुत्र आता मात्र अगदी दणदणून गेले आणि या हलगीचा हलगीचा नाद सध्या आपण पाहतोय भूमिपुत्र या मैदानाला या सोहळ्याला अगदी चार चांद लावलेत आणि अगदी आपण त्या क्षणाच्या जवळ आलो जिथे या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. ही खेळपट्टी आपण पाहिली तर जितेंद्र म्हात्रे आणि चंदू पाटील आमचे 40+ कोपर खेळण्याचे अगदी लेजंड खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी संपूर्ण बनवली गेली. एखादं विमान जर अगदी आकाशातून जात असताना इमर्जन्सी लँडिंग जर करायचं असेल तर या खेळपट्टीवरती तुम्ही लँडिंग जरूर करू शकता. मी विनंती करेल DJ रोशन थोडासा आवाज. अप्रतिम खेळपट्टी बनवली गेली आहे की एखादी इमर्जन्सी विमानाचा लँडिंग जर या खेळपट्टीवरती करायला गेलं तर आरामामध्ये अगदी तसा रनवे हा बनला गेला. KTPL काय आहे आमच्यासाठी KTPL आमच्यासाठी जीव की प्राण आहे KTPL. 365 दिवस ज्या स्पर्धेची आम्ही वाट बघत असतो ते आमच्यासाठी KTPL आहे. आमच्यासाठी जत्रा KTPL आहे, आमच्यासाठी दिवाळी KTPL आहे, आमच्यासाठी होळी KTPL आहे, आमच्यासाठी तो प्रत्येक सण आहे जो आमच्यासाठी KTPL आहे. कराड तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणजे KTPL आमच्यासाठी आहे. खेळाडूंना एकत्र करणारी स्पर्धा म्हणजे KTPL आमच्यासाठी आहे आणि संपूर्ण गावाला एकत्र करणारी स्पर्धा म्हणजे KTPL आमच्यासाठी आहे. या स्पर्धेला होते आणि अनोळखी व्यक्तींशी ओळख करून देणारी स्पर्धा म्हणजे KTPL आमच्यासाठी आहे. एक नियोजन कसं असतं हे दाखवणारी स्पर्धा म्हणजे KTPL आमच्यासाठी आहे. नियोजन आणि मॅनेजमेंट या संपूर्ण क्लासेस या KTPL मध्ये होते. KTPL म्हणजे आमच्यासाठी जीव की प्राण आहे. KTPL साठी आम्ही प्रत्येक जण रात्रीचा दिवस करतो. हे आमचं ते स्वप्न आहे जे आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलंय. KTPL म्हणजे हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग आणि ही KTPL आमच्यासाठी जीव की प्राण आहे आणि त्याच KTPL साठी सध्या आपण पाहतो आपण प्रत्येक जण अगदी जोडलो गेलोय आणि यंदाची KTPL 4.0 काहीतरी खास आहे, काहीतरी नवीन आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही घेऊन आलोय हा KTPL चा सोहळा. ना भूतो ना भविष्य असं KTPL 4.0 चे संपूर्ण सोहळा तुम्ही पाहता. खेळपट्टी सज्ज आहे आणि आतापर्यंत खूप अगदी पैसा मोजला, आतापर्यंत खूप अगदी गाड्या मोजल्या, आतापर्यंत 7 बारे मोजले असतील आणि KTPL ला आता 2 दिवस मोजूया धावा, मोजूया षटकार, मोजूया चौकार. खेळपट्टीचं पूजन अगदी थोड्याच वेळामध्ये आमच्या VIP मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जातं. खेळपट्टी विचारलं कधी या कोपरखेने भूमिपुत्रच्या खेळपट्टीला काय दिलंयस तू नवी मुंबईला ही खेळपट्टी सांगेल. आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे खेळाडू आपलं नाव गाजवतायत ते खेळाडू मी तयार केलेत. एक जन्म देणारी तुमची माता, एक नाव देणारी मी माती, दोघांमधला फरक विचारला तर फक्त वेलांटीचा
आणि या KTPL मध्ये या खेळपट्टीला विचारलं असतं काय दिलंय तू कराड तालुक्याला, ही खेळपट्टी सांगेल. कराड तालुक्यामध्ये आज रोहित पाटील असेल, राजू कंक असेल, सुजित शेवाळ असेल, स्वप्नील देवंगरे असेल, दीपक दादा असेल, तदनंतर आपण पाहिले सगळे कराड तालुक्याचे खेळाडू या खेळपट्टीनं घडवलेत आणि हे सगळे मी आज कराड तालुक्यात दिलं. ही ती खेळपट्टी, भूमिपुत्राची खेळपट्टी. आणि तदनंतर आपण पाहिलं तर यष्ट्यांना अगदी पूजलं जात आहे. नेहमी आदर करा त्या यष्ट्यांचा, ज्यांनी तुम्हाला खेळपट्टीवरती सांभाळून उभं राहण्यासाठी शिकवलंय. आणि ही ती खेळपट्टी आहे जी आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा या खेळपट्टीनं शिकवला. जिंकलं तरी जमिनीवरती राहायचं या खेळपट्टीनं शिकवलं, हारलं तरी भरारी घ्यायचं या खेळपट्टीनं शिकवलं, गावागावाला एकत्र करायचं याच खेळपट्टीनं शिकवलं, तालुक्याला एकत्र करायचं या खेळपट्टीनं शिकवलं, खेळाडूंचा आदर करायचा या खेळपट्टीनं शिकवलं, पंचांचा सन्मान करायचा या खेळपट्टीनं शिकवलं, ट्रॉफी सोबत नाचायचं गायचं या खेळपट्टीनं शिकवलं आणि आयुष्याच्या पटलावरती कसं जगायचं हे या खेळपट्टीनं आम्हाला शिकवलं. आणि तीच भूमिपुत्राची खेळपट्टी आज सज्ज झाली आहे KTPL 4.0 आणि संपूर्ण स्पर्धेचे आपण पाहिलं तर भाग्य विधाते सन्माननीय दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीनं ही संपूर्ण स्पर्धा केले पुरस्कृत. मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट मायक्रो मॅनेजमेंट कसं असतं, काहींना दृष्टी असते तर काहींना दूरदृष्टी असते. ही स्पर्धा आहे जी दूरदृष्टी तुमच्या समोर नेहमी घेऊन येते. खेळपट्टीचं पूजन आमच्या अगदी सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे आपण पाहिलं तर भाग्य विधाते कराड तालुका टेनिस क्रिकेट साठी ज्या व्यक्तीनं उघड्या डोळ्यानं स्वप्न पाहिलं, स्वतःचं नाही तर खेळाडूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या व्यक्तीनं दिवस रात्र मेहनत केली, दीपक दादा लोखंडे साहेबांच्या शुभ हस्ते 10:10 पहिला नारा वाढवला जातोय. 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि 10:10 या खेळपट्टीमध्ये पहिला नारा वाढवला गेला. याला बोलतात शुभमुहूर्त. शुभमुहूर्त शोधायचा नसतो, आपण जिथून सुरुवात करू तो आपला शुभमुहूर्त. आणि बरोबर 10:10 या खेळपट्टीमध्ये पहिला नारा वाढवला गेला. वा, अप्रतिम सुरुवात, त्यामध्ये अगदी हलगीचा नाद, 2 व्ह्यू कॅमेरा, 7 कॅमेरा आणि त्यामध्ये तुमच्या समोर ट्रॉफी चमकते ग्राफाईट धातूने बनवलेली. आमच्या सन्माननीय अभिनंदन विभाग प्रमुख कोपरखे कचरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. प्रत्येक जण आज या सोहळ्यासोबत आहेत, प्रत्येक जण या सोहळ्याच्या पाठीशी आहेत. KTPLच्या पाठीशी असणारे प्रत्येक जण आज महत्वाचे आहेत. विनंती करेल त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी आमचे सन्माननीय अभिनंदनीय अनिल भाऊ जाधव साहेब गोटेवाडीचे आपण पाहिले तर अगदी सरपंच आणि त्यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जातं. नभूतो ना भविष्य असा सोहळा वाट बघत होतो. 365 दिवस आम्ही मोजत होतो कधी या सोहळ्याला होते सुरुवात, कधी KTPL ला होते सुरुवात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिवसेना संपर्क प्रमुख कराड तालुका, नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख आणि कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन जरूर केलं गेलं. वाह, आणि अखेरीस आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तीनं मॅनेजमेंट करत असताना आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी मॅनेजमेंट कसं असतं, ज्या व्यक्तीनं पूर्णपणे काया पालट करून टाकला. कराड तालुका प्रीमियर लीग आणि कराड तालुक्याचं स्वप्न ज्या व्यक्तीनं उघड्या डोळ्यानं पाहिलं ते KTPL 4.0 चे कमिशनर अर्थातच सागर पाटील यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं गेलं. वा, अप्रतिम सोहळा. या सोहळ्याच्या माध्यमातून KTPL हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं एक छान फोटो आता टिपला जातोय. क्षण येतो क्षण जातो, तुमच्यासारखी गोड माणसं नेहमी आयुष्यात या फोटो मध्ये आमच्या सोबत राहतात. तुम्ही आहात म्हणून आज क्रिकेट जिवंत आहे. तुम्ही या क्रिकेटच्या KTPLच्या पाठीशी नेहमी असंच राहावं संघ मालकांना आमच्या मान्यवरांना आम्ही विनंती करतो. आणि आता राष्ट्रगीताचा मान आपण ठेवणार आहोत.
राष्ट्रगीताचा मान या KTPL 4.0 च्या माध्यमातून आपण ठेवणार आहोत. खेळाडूंना विनंती करेल, ज्या जागेवरती उभे आहात त्याच जागेवरती आपण उभं राहायचं आहे. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत KTPL 4.0 आणि राष्ट्रगीताला मान आपण देणार आहोत. डीजे रोशन आपण सज्ज आहात. संपूर्ण टीम्स आपल्या कॅप्स रिम्यूव्ह करायचे. राष्ट्रगीताचा मान हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं आपण देत आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत सुरू केलं जाईल. भविष्य यासाठी या सोहळ्याला खऱ्या अर्थानं आम्ही उल्लेख करत असतो. KTPL 4.0 चा जो फ्लॅग आहे तो आता आपण पुढे यायचा आहे. आता हा फ्लॅग आपण अगदी आकाशामध्ये सोडून देणार आहोत की संपूर्ण जगभरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आवाज देणार आहोत, काउंटडाऊन देणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नवी मुंबईमध्ये KTPL चं नाव जावं. तर फ्लॅग सोडूयात. 10 9 8 7 6 5 4 2 1 थँक्यू. आपण बघूया आपण Thank you. Toss. Yes, पहिला टॉस संग्राम लावंड आणि अक्षय कॅप्टन्स. वेलकम. वाव. बोथ द कॅप्टन्स. तू पण गॉगल घाल. येणे घातला. तू पण गॉगल घाल. हाँ, now looking as so sweet, so handsome, so elegant and so beautiful. सावकार 11 आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती फाइटर गोटेवाडी. बड़ा मुकाबला भाई. ट्रॉफी, ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर शुभ क्रिएशन अंधेरी वेस्ट मुंबई इथून ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं बनवली आहे. आणि शुभ क्रिएशन अंधेरी वेस्ट मुंबईचे सीईओ आपण पाहिले तर निमित पांचाळ यांच्या आपण पाहिलं तर ट्रॉफी शुभ क्रिएशन येथे ही ट्रॉफी बनवली गेली आहे. एक विशिष्ट धातू म्हणजे ग्राफाइट धातू आणि ग्राफाइट धातू पासून बनवलेली ट्रॉफी आहे. असं म्हटलं जातं कराड तालुका प्रीमियर लीग ची ट्रॉफी तुमच्या घरामध्ये आली तर घरात छान घर पण येतं. आणि ही तुमची ट्रॉफी घरामध्ये नाहीये तर घराला घर पण नाहीये. आणि सध्या केला जाईल टॉस. अर्थातच KTPL 4.0 चा टॉस करण्यासाठी मी विनंती करेल. सन्माननीय आदरणीय हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत ही संपूर्ण स्पर्धा आणि त्याच ग्रुपचे आपण पाहिले तर हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल कोण मागताय? देऊयात. त्रिमूर्ती फाइटर गोटेवाडी टीम KTPL 4.0 पहिला टॉस.
छापा कॉल आहे, टॉस आहे छापा. वाव. वाट बघत होतास, झोप लागली का रात्रभर? केटीपी हॅलो. नक्कीच सर, एवढी मोठी टुर्नामेंट आहे, नक्कीच झोप लागली नसेल. परंतु आज तो दिवस आला आहे, त्यामुळे चांगलं खेळायचं आहे एवढे डोक्यात आहे. प्रत्येक टीमचं प्रत्येकाचं स्वप्न असतं का KTPL ची ट्रॉफी एकदा घेऊन जायचे? तुम्ही दुबईला जाता, तुम्ही कुठे बाहेर देशामध्ये फिरायला जाता, तिथून तुम्ही करोडोची काही गोष्ट घेऊन या, पण KTPL ची ट्रॉफी घरामध्ये असल्यानंतर घराला घर पण येतं. हे खरं आहे का? नक्कीच सर, कारण जे 8 ऑनर आहेत त्यांना कुठला पैशाची या नावाची नाही, फक्त ट्रॉफीसाठी खेळत आहेत. ते पद्धतीने बनवलेले आहे. टॉस जिंकलायस, आता महत्वाचा निर्णय. नक्कीच सकाळी क्षेत्र आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. ज्या पद्धतीने उद्घाटन सोहळा पाहिलात, हलगीचा नाद बदला, कॅमेरे पाहिले, 7 कॅमेरे, फ्रीज, सर्व गोष्टी मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट, काय भावना आहेत मनामध्ये? मॅनेजमेंटचे जे म्हणजे पाटील तर सागर पाटील तर आहेतच, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये KTPL ची चर्चा असतेच. कधी येते, काय कधी डेट आहे त्याची आतुरतेने वाट पाहतात, बाहेरची पण आणि कराड क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू पण. त्यामुळे आयोजन तर खूप उत्कृष्ट असते, त्यामुळे खेळायला पण मजा येते. आम्हाला स्वतःला या स्पर्धेतून खूप काही मॅनेजमेंट शिकायला भेटतं आणि हेही करे. व्हेर इज युअर लकी शूज, रेड अँड ब्ल्यू कलर? नाही, आज शूज नाही घातला तो, आज दुसराच घातला. ओके, असे किती शूज तुझ्याकडे लकी आहेत? रोज नवीन घालू शकतो एवढे शूज आहेत. बापरे, मला भीती वाटते तुझ्याशी बोलायची. मात्र संग्राम, काय बोलतोस भाऊ? आज अभिमान वाटतो कराड तालुका, आणि आम्ही खऱ्या अर्थानं अभिमानानं सांगतो, आम्ही पाटण तालुका ते कराडच्या जवळ येतं ना, तो ढेबेवाडी, तिथून आमच्या गाव, असं म्हणजे सांगताना या पद्धतीने सांगायला लागतं की आज अभिमान वाटतो कराड तालुका. आणि कशा पद्धतीने तुझ्या मनामध्ये भावना आहेत? स्पर्धा जी एवढी मोठी आहे, खेळायला भेटते, हीच मोठी गोष्ट आहे. गतवर्षी तुझ्या चॅम्पियनशिप मध्ये ट्रॉफी आली होती, यावेळी आपण पाहिलं तर संपूर्ण टीम, कशा पद्धतीने टीम तयार झाले? ऑल इज ओके? हो, टीम तयार आहे, प्रयत्न करत राहायचे. टॉस आला असता तुझ्याकडे तर तू काय घेणार होतास? सकाळ आम्ही क्षेत्ररक्षणच घेतला. वाव. आणि बाकी काय मनामध्ये अजून काय? माझ्या नाही काय. थँक्यू सो मच. हा होता नेहमी हास्य फवारे, म्हणजे हास्य सम्राट, कराडचे हास्य सम्राट आहे. साहेब, 2 शब्द तुमच्याशी बोलायला आवडेल, कारण की स्पर्धेला सुरुवात तर करणार आहोत. स्पर्धेचे पुरस्कृतेच तुम्ही आहेत, स्पर्धेचे सर्वेसर्वा तुम्ही आहेत, भाग्य विधातेच तुम्ही आहेत. आज सगळ्यांची मेहनत, आणि कशा पद्धतीने भावना मनामध्ये आहेत? जास्त काही भावना प्रकट करत नाही, उद्या बोल. हॅलो. आता संपूर्ण खेळाडू आणि सर्व टीम ओनर्स यांना मनापासून शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. आज चान्स मिळाला आहे तुम्हाला, कराड तालुका चे सर्व खेळाडूंना, की आज तुमचा वर्षभरातला गेम, तुम्ही वर्षभरात काय शिकलात, काय मिळवलं, ते या 2 दिवसामध्ये ते दाखवा, एवढीच अपेक्षा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि मला हा चान्स दिला ऑर्गनायझर करायचा, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. 2 दिवस एन्जॉय करूया, एवढंच बोलतो, थांबतो. 2 दिवस एन्जॉय करूया, 2 दिवस जगूयात, 2 दिवस आपण पाहिलं तर स्पर्धेला जगून घेऊयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जो आयकॉन खेळाडू आपण पाहिलं संघ त्याचा, प्रशांत घोडशे, येळगाव टीमचा आयकॉन खेळाडू, आणि कालच बातमी कळली की त्याचे वडील आपण पाहिलं तर त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या पिताश्रींना, वडिलांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. एक साथ सावधान आपण उभं राहायचंय. ओम शांती शांती शांती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपल्यामध्ये जो खेळाडू खेळत होता त्याचे पिताश्री काल त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली, आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली. थँक्यू सो मच. मी विनंती करेल संपूर्ण आमचे VIP मान्यवर आपण सर्वांनी व्यासपीठाच्या दिशेनं जाऊयात. स्टेजवर येस,
दीपक दादा विनंती करेल उद्घाटन सोहळ्याचा चेंडू आपण खेळायचा आहे ट्रॉफी वगैरे घेऊन जाऊयात. चला टीम्स थँक्यू सो मच. सगळे कॅप्टन्स ट्रॉफी जवळ या. सगळे कॅप्टन आणि टीम आपण जावा. सगळे कॅप्टन लवकर या. सगळे कॅप्टन्स ट्रॉफी जवळ या आणि बाकी टीम्स आपण पॅव्हेलियन मध्ये आपल्या जागेवरती बसून घ्या. सगळे कॅप्टन्स या. संपूर्ण कॅप्टन्स आपण ट्रॉफी जवळ या आणि बाकी सर्व टीम्स सज्ज राहा. देऊया तुतारीचा मान सन्मान आणि या ट्रॉफी सोबत छान फोटो आता टिपला जातोय. थँक्यू कॅप्टन्स. आपण कॅप्टन्स दादा 10 वाजून 00 ला आणि 10 वाजून 10 ला आणि उद्घाटन सोहळा चेंडू सन्माननीय दीपक दादा लोखंडे साहेब खेळणार आहेत. लक्षात घ्या त्यांना उद्घाटन सोहळ्याचा पहिला चेंडू खेळायचा आहे. चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. एक चेंडू मैदानामध्ये पोहोचवा प्लीज. उद्घाटन सोहळ्याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी मी विनंती करेल एक चेंडू मैदानामध्ये द्या. गणेशवाडीकर एखादा चेंडू असेल तर आपण द्या. हॅलो चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचा एखादा चेंडू उद्घाटन सोहळ्याला खेळण्यासाठी. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. थँक्यू. आला ना नीट माझा. थोड्याच वेळामध्ये उद्घाटन सोहळ्याचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब पहिला चेंडू आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब गोलंदाजी करतील. उद्घाटन सोहळ्याचा चेंडू खेळला जातोय. ट्रॉफी आपण येस वाव विकेट किपिंग बेस्ट विकेट किपिंग ऑफ नवी मुंबई. मला वाटतं थोड्या दिवसांनी मॅचेस ठेवाव्या लागतील महिलांच्या आणि खऱ्या अर्थानं 2 टीम्स पाडून चांगली मॅच ठेवावी लागेल प्रेक्षणीय. या स्पर्धेचे भाग्य विधाते दीपक दादा लोखंडे साहेब सध्या अगदी मॅचचा आनंद घेतात. क्रिकेट खेळतात जरूर.
चेंडू पोहोचवा मैदानामध्ये. येस, तुमची किती ओव्हरची मॅच आहे? कराड वर्सेस पाटण. सध्या चालू आहे मॅच. आमचे सगळे मान्यवर स्पर्धेचे भाग्यविधाते सन्माननीय अधनी आपण पाहिलं सूर्यकांतजी कचरे साहेब सध्या गोलंदाजी करतायत. त्यांच्या सौभाग्यवती आपण पाहिलं तर शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम सध्या ॲज अ विकेट कीपर. दोन बॉल 6 पाहिजे शेवटचे मॅच जिंकण्यासाठी. 2 बॉल 6. गेला टप्पा भेटला, चेंडू निघून गेला, मॅच ही संपली. एक बॉल अजूनही. थँक्यू. 2 बॉल 6 मधला 4 आलेत. आता 1 बॉल 2 हवी आहेत दादा. वाईट. 1 बॉल 1. विकेट कीपर कुठे आहे तुमच्या टीमचा? मॅच विन पाटण. थँक्यू. या थँक्यू सो मच आमचे VIP मान्यवर. अर्थातच या स्पर्धेचे भाग्यविधाते, या स्पर्धेचे सर्वे सर्व हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वे सर्व